आपण पाहतोय दुसरीकडे अविनाश शर्मा. मुरलेलं लोणचं खायला जितकं चविष्ट लागतं ना तितकंच अनुभवाने भरलेले खेळाडू आणि त्यांना फेस करणं देखील तितकंच डिफिकल्ट असतं. परंतु पाहूया, यंगस्टर खेळाडू आहेत, सातत्यानं मैदानामध्ये असतात, क्रिकेटची सेवा ते देखील सातत्यानं करत आहेत आणि त्या प्रकारची पहिल्याच चेंडूवर अगदी मनगटाच्या सहाय्यानं चेंडूला दिशा दिली गेली. सिंगल धाव ही धावफलकामध्ये धावफलकामध्ये धावेंचा श्रीगणेश केला जातोय. डीसीसी नवापूर संघाचे कर्णधार आणि मंथन रिसॉर्टचे सर्वेसर्वा अर्थातच जतीनजी तांडेल साहेब आपला देखील या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत. आपण जतीन साहेब मंचावर जाऊन आसनस्थ व्हायचे ही विनंती असेल. आयोजकांचा कॉल आहे. पुढील चेंडू पुन्हा एकदा ऑन साइडच्या दिशेनं सिंगल धाव ही धावफलकामध्ये पहिल्या दोन मध्ये 2 धावा आहेत. आपलं वैयक्तिक खातं खोळत असताना हे 2 यंगस्टर खेळाडू आता जिम्मेदारीनं खेळावं लागेल. येथून जर का पराभूत झाला तर मग APL खेळण्यासाठी वर्षभराची लॉंग वेटिंग असेल. त्यासाठी ते प्रयत्न आतापर्यंत जारी आहेत. ते कॅल्क्युलेशन क्रिकेट आतापर्यंत अविनाश शर्मा ज्या प्रकारच्या आतापर्यंत गोलंदाजी हाताळतो आणि त्यांना सन्मान देत असताना यावेळेला थोडासा पुढचा होता, त्या कारणास्तव आक्रमण हल्ला, परंतु स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये चांगलं गॅदर. हलक्या हाताने पुन्हा त्या चेंडूला सन्मान दिला. खूप चांगली सुरुवात आहे आतापर्यंत या पहिल्या षटकामध्ये. 5 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. 5 धावा धावफलकावरती आहेत. मोठा फटका मारायचा प्रयत्न. ओ कॉटन बोल्ड स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चेंडूला पकडलं आणि क्रिकेटर फर्स्ट विकेट गोज ऑन. पंकज बॅक टू द पवेलियन. खुला मैदान 4 सिक्सरची होते धमाल. ही तर क्रिकेटपटूंची शान. क्रिकेट हाय तो जीव की प्राण. ही तर क्रिकेटपटूंची शान. क्रिकेट हाय तो जीव की प्राण. थँक्यू. पहिल्या विकेटचं पतन आणि पहिल्या 5 चेंडूमध्ये खूप चांगल्या पद्धतीने खेळ सुरू होता मैदानाच्या आतमध्ये, परंतु डाऊन टू ग्राउंडचा फटका खेळत असताना बॅट थोडीशी हवेत आली आणि हवेत येत असताना बरोबर अविनाश फगाच्या हातामध्ये चेंडू आणि पंकजला मात्र मैदान सोडावं लागलं. मनीष याचं कॅप्टन मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्यात. दुसरं षटक मार्गस्थ आहे. वरुणच्या हातामध्ये चेंडू सोपविला गेलाय. नक्कीच वरुण आहे. दुसरीकडे पहिला चेंडू क्या बात आहे, अगदी बुंदामध्ये ठेवला होता. सबमरीन डिलिव्हरी वरुण. यंगस्टर खेळाडू आहे, परंतु वरुण पाठच्या हंगामामध्ये अनेक मोठमोठे खेळाडू अनेक मोठमोठ्या संघांना अगदी थांबून ठेवलंय, अगदी रोखून ठेवलंय आणि तो वरुण आहे. यावेळेला प्रेशर आहे, थोडासा तणाव आहे, त्या कारणास्तव आक्रमण हल्ला करण्याच्या नादात आता जातोय चेंडू मर्यादित क्षेत्राच्या बाहेर. सागरच्या खेळाला पूर्णविराम. थँक्यू. दुसरा गडी बाद जवळपास झालाय दत्तगुरु नवापूर या संघाचा आणि अडचणी वाढल्या गेल्यात. 5 वर 2. सत्यरिक्त धाव धावफलकामध्ये आता भर पडत असताना आउटसाइड द लेग स्टंपचा मारा होता. आदरणीय सन्माननीय वसे विरार अंडरआर्म बॉक्स क्रिकेटचे सल्लागार अर्थातच किशोरदादा पाटील आपल्या देखील या स्पर्धेच्या वतीनं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. किशोरदादा वेलकम. आपण मंचावर जाऊन आसनस्थ व्हायचं ही विनंती असेल. वसे विरार अंडरआर्म बॉक्स क्रिकेट असोसिएशन म्हटलं तर प्रचंड मोठी मेहनत आहे आणि ही संपूर्ण आता मेहनत खऱ्या अर्थानं ती असोसिएशन मेंबर, ते पदाधिकारी, त्यामध्ये असोसिएशन अध्यक्ष ऋषीदादा देसाई असेल, उपाध्यक्ष दिलीप शर्मा असेल, सल्लागार किशोरदादा पाटील असेल, सल्लागार रंजनदादा पाटील असेल व संपूर्ण आता त्यांची टीम आज
ती मेहनत घेत असताना परंतु पंच यावेळेला खऱ्या अर्थानं टेक्निकल टीमची पुन्हा एकदा मदत घेतली जाते. तुर्तास आपण वळतोय पुन्हा एकदा डीजे मॅनच्या दिशेनं. ऐकूयात एक धून. थँक्यू. आणि त्यांच्या सोबतीनं ऋतू 11 डोंगरपाडा या संघाचे काही खेळाडू सुद्धा आले आहेत, पप्प्या सुद्धा आल्या. आणि पप्प्याला बघितल्यानंतर मला एक गोष्ट मात्र आठवते, मारंबलपाडाचं ते मैदान 2 वर्षाचा मागचा ग्राफ पाहिला तर पप्प्याने काय जबरदस्त बॅटिंग त्या मैदानाच्या आतमध्ये केली होती. खरं काय घडलं सर्व गोष्टी पाहिल्या जातात DBN नेटवर्कवर. ज्यावेळी चेंडू लागला त्यावेळी बॅट कुठे होती, लाईनच्या बाहेर की आतमध्ये, या सर्व गोष्टी पाहिल्या जातात. टेक्निकल इश्यू नयन तांडेल यावर कार्यरत आहेत आणि सर्व गोष्टी बारकाईने, एकदम बारकाईने चेक केल्या जात आहेत. येस, फलंदाज बाद, रनआउटच्या रूपाने बाद व्हावं लागलंय चिरागला. आणि जवळपास 3रा गडी बाद होते दत्तगुरु नवापूर या संघाचा. गा हितेश तांडेल नवीन बॅटर मैदानाच्या दिशेने दाखल होत आहेत. काय जबरदस्त गोलंदाजी आतापर्यंत. वरुण या नावाने मागील हंगामा गाजवला होता आणि या 9व्या हंगामामध्ये सुरुवात करत असताना आतापर्यंत काय जबरदस्त सुरुवात आहे वरुणची. हलक्या हाताने चेंडूला सन्मान खेळपट्टीवर सिंगलसाठी जातोय. मृदुल अडचणी वाढल्यात आणि 3 गडी बाद झाल्यात. जवळपास 7 धावा धावपल करते. 4 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. वन टू गो. शेवटचा चेंडूंचा खेळ बाकी. पुन्हा एकदा वरुण. तो मान, तो सन्मान, ती ॲक्युरेसी आहे. त्या कारणास्तव पहिल्या 2 षटकांचा खेळ होतोय समाप्त. धावफलकावर अवघ्या 9 धावा आहेत. आता तणाव आहे, आता प्रेशर आहे, आता दबाव आहे. येथून एक्सेलेट करणं खऱ्या अर्थानं गरजेचं आहे. कर्णधार एकीकडे मनीष मेहरला पाहतोय, दुसरीकडे हितेश तांडेल अर्थातच लालू. पहिल्या 12 मध्ये 9, तिसरं षटक हाताळण्यासाठी रुपेश सोनार आहे. पहिला चेंडू आउटसाइड द ऑफस्टम्पचा मारा, उजव्या एसटीच्या बाहेर गेलेला तो चेंडू. यावेळेला पुन्हा एकदा बॅटची कडा. पंचांचा बोट हवेत. अर्थातच अजून एक गडी बाद. मनीषच्या खेळाला लागतो पूर्णविराम. थँक्यू. योगेश मेहर पप्पू नवीन बॅटर मैदानाच्या दिशेने दाखल होत आहेत. एका चेंडूचा खेळ झाला. हलक्या हाताने खेळपट्टीवर सन्मान दिलाय सिंगलसाठी. पहा खूप मोठ्या अडचणीमध्ये आणि या अडचणीमधून विकेट सुद्धा येत आहेत. ही जरा आणि इकडून आता खूप मोठी जबाबदारी हितेश तांडेल आणि योगेशवर आली. हलक्या हाताने पुन्हा त्या चेंडूला सन्मान दिलाय, ड्राईव्ह केलंय सिंगलसाठी. 12 धाबा धावपल करते. 3 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. 3रं षटक मार्गस्थ आहे. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. अरुण आले हात, वेगाने आले होते. फेकी होईपर्यंत तो सिंगल येते. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. थोडासा उशिराने चेंडू आला तोपर्यंत 1 रन कंप्लीट. 14 धाबा.
चर्चा करतात, चर्चा करणं गरजेचं आहे. आता इकडून किमान तुम्ही 25 बनवतात, 26 बनवतायत, परंतु ती सुद्धा फायटिंग रोल असणार आहे. आता या 25-26 साठी तुम्हाला ते येणारे 7 चेंडूमध्ये तो प्रयत्न करावा लागणार आहे. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न येतोय, डॉट, 3 षटक संपली, 14 धावा धावफलकावर. राजा माणूस शोभे कोहिनूर हिरा, जीवाचा जीवलग हाय तो खरा. राजा माणूस शोभे कोहिनूर हिरा, आहे नारंगी गाव. यस, धन्यवाद दडजे. फक्त नारंगी गावची शान आणि झान नव्हे तर आगाशी नगरीची देखील आहे. आगाशी नगरीचा, आगाशी क्रिकेट क्लबचा तो रंजन दादा खऱ्या अर्थाने वेगळं एक प्रेम आहे. आगाशीचं एक वेगळं नातं आहे. आणि ह्या स्पर्धेच्या वतीनं खऱ्या अर्थानं आपण पाहतोय फर्स्ट प्राइज 50,000 रुपये रंजनदादा पाटील यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. अनेक देणगीदार आहेत, त्यांचं देखील आम्ही नामोल्लेखन करणार आहोत. परंतु मॅचच्या दिशेने यावेळेला आउटसाइड ते लेग स्टम्पचा मारा. आता विजयाचा तो चौकारानं विजयाचा शंख फुकला जाईल का? धावफलकावर आतापर्यंत 20 धावा आहेत. अजून देखील येणारे 5 चेंडूंचा खेळ बाकी असेल. यावेळेला डाऊन द ग्राउंड सिंगल धाव पुन्हा एकदा धावफलकामध्ये भर पडत असताना धावफलक 21 आहे. अजून देखील येणारे 4 चेंडूंचा खेळ बाकी असेल. आज जाती धर्मांच्या भिंती भेदून माणसाला माणुसकीनं जगायला शिकवणाऱ्या ह्या क्रिकेटच्या खेळात तुम्ही आम्ही सर्वजण प्रेमात पडलोय. आणि तुम्हा आम्हा सर्वांना एका धाग्यानं पाठचे येणारे अजून देखील 3 दिवस ज्या धाग्यानं बांधून ठेवलंय, ज्या धाग्यानं गुंतवून ठेवलंय, त्या स्पर्धेचं नाव आहे APL, अर्थातच आगाशी बिग बॅश लीग सीझन 3. परंतु ह्या वेळेला तो चौकाराच्या नादात जातोय चेंडू मर्यादित क्षेत्राच्या बाहेर. हितेशच्या खेळायला लागतोय पूर्णविराम. थँक्यू. 22 धावा धावफलकावर. नवीन फलंदाज येतो यावेळेला विक्रांत तांडेल आहे. ज्या प्रकारची खेळपट्टी, ज्या प्रकारचं आयोजन नियोजन, APL यंदाच्या वर्षामध्ये काहीतरी वेगळं आहे, नाविन्य आहे. ज्या प्रकारचं ते भव्य दिव्य असं मंच आपण पाहतोय, अगदी प्रभावित करणारा सर्व काय आहे. टॅपच्या साहाय्याने खेळण्याचा प्रयत्न. पहिला चेंडू पुन्हा एकदा अविनाश शर्मा, कोणत्याही प्रकारची चुकी नाही, चांगल्यारीत्या गॅदर केला जातोय. शेवट यावेळेला यस, पंचांचा डिसिजन ऑन फील्ड. त्या कारणास्तव आता हा येणारा चेंडू, शेवटचा चेंडू चेक केला जाईल. डिसिजन फेअर डिलिव्हरी, निर्धाव चेंडू आहे. यस, धन्यवाद डीजे. खऱ्या अर्थानं रंजनदादा पाटील, संपूर्ण आता तो मित्रपरिवार डोंगरपाडा आणि किशोरदादा पाटील यांच्या माध्यमातून आता बिलेटेड हॅपी बर्थडे अर्थातच रंजनदादा यांचा तो केक कटिंग केला जाईल. कॅमेरामॅन आपण मंचाच्या दिशेनं कॅमेरा फोकस करा. अनेक मोठा मित्र परिवार आणि त्यांच्या माध्यमातून जवळचे मित्र अर्थातच किशोरदादा पाटील यांच्या माध्यमातून तो संपूर्णतः डोंगरपाडा क्रिकेट क्लब ऋतू 11 आणि ते प्रेम आहे रंजनदादावर. खऱ्या अर्थानं द गोल्डन हार्ट म्हणून सातत्यानं रंजनदादा पाटील यांच्याकडे पाहिला जाताना तो संपूर्णतः मित्रपरिवार. डीजे मॅन आपण 2 मिनटं सामना थांबवतोय. बर्थडेचं सॉन्ग रेडी ठेवायचं आणि केक कटिंग
केला जाईल त्यावेळेला ते आपण प्ले करायचं आहे. डीजेमॅन रेडी आहे का? दोस्ती दिलाचा राजा माणूस म्हणून ह्या व्यक्तीकडे पाहिलं जात आहे. दानशूर असं व्यक्तिमत्व. डीजेमॅन आगाशी बिग बॅश लीग खऱ्या अर्थानं आगाशी आणि रंजन दादाचं एक वेगळं नातं सातत्यानं आपण पाहिलंय. यस डीजे रेडी आहे यावेळेला. तुर्तास आपण ह्या मॅच बद्दल चर्चा करणार आहोत. ज्या प्रकारची खेळपट्टी आहे, ज्या प्रकारचा तो खेळपट्टीवर तो आकर्षित करणारा असा तो लोगो, ती आर्ट, ती कला आपण पाहतोय जी अभय बेनबन्सी आणि नितेश बेनबन्सी आगाशी नगरीतील अनेक कलाकार आणि त्यांच्या माध्यमातून तो आकर्षित करणारा, तो प्रभावित करणारा, अगदी प्रेमात पाडणारा असा तो लोगो पाहतोय. त्यानंतर संपूर्णतः आयोजक त्यामध्ये वैभव पाटील असेल, आशुतोष जाधव असेल, अजय पवार, जय दोदडे, तेजस सोनी, बालादादा असेल, त्यानंतर महेश यादव, मेघेश बारी, मेलविन पारखे, वृषभ हेमाडे, मुकेश यादव व संपूर्णतः आगाशी ग्रामस्थ. आगाशी क्रिकेट क्लब हे संपूर्णतः ह्या स्पर्धेसाठी तितकीच मोठी मेहनत करत असताना आणि त्या स्पर्धेचा आजचा पहिला दिवस दिनांक 19 डिसेंबर, 20 डिसेंबर आणि 21 डिसेंबर तो ग्रँड फिनालेचा दिवस. आणि ही स्पर्धा आता ती गुण्या गोविंदानं पार पडत असताना नवीन हंगामातील वसई विरार अंडरआर्म बॉक्स क्रिकेट असोसिएशनची ती नवीन हंगामातील स्पर्धा. येस डीजेमॅन रेडी आहे. आपण गाणं ते प्ले करतोय आणि रंजन दादाचा वाढदिवस मोठ्या थाटामाटात शेवटच्या दिवशी देखील आपण तो पाहणार. येस डीजे. बार दिन ये आए, बार दिल ये गाए, बार दिन ये आए, बार दिल ये गाए, तो जिए हजारों साल ये मेरी है आरज़ू. हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू सुनीता, हैप्पी बर्थडे टू यू. बार दिन ये आए, बार दिल ये गाए, तो जिए हजारों. येस धन्यवाद. आणि रंजन दादा आमच्या संपूर्णतः समालोचक कक्षामधून देखील आपल्याला पुन्हा एकदा बिलेटेड लक्ष शुभेच्छा. दोस्ती दिलाचा राजा माणूस आणि ह्या स्पर्धेचा सर्व अर्थातच ज्यांच्या माध्यमातून ह्या स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक अर्थातच रोख 50,000 रुपयाचं पारितोषिक ह्या स्पर्धेला. आणि आगाशी नगरीचं एक वेगळं प्रेम आहे. आपण बॅट्समनच्या पाठी, यष्टीरक्षकाच्या पाठी पाहिलं तर एक ते आकर्षित करणारं असं डॅशिंग अँड डायनामिक पर्सनॅलिटी अर्थातच रंजन दादाचं तो एक बॅनर पाहतोय. मॅचच्या दिशेने येणारे 24 चेंडू 23 धावेंचं लक्ष धावफलकावर आहे. आमच्या सोबतीनं आमचे साथी समालोचक कौस्तुभजी मेहर हे देखील जोडले जातील. सलामीवर फलंदाज एकीकडे स्वप्नील बोने सरांना आपण पाहतोय, दुसरीकडे अनिकेत आहे आणि त्यातील ती जोडी 24 मध्ये 23 धावेंचं आव्हान. त्या धावेंना रोखण्यासाठी गोलंदाज मंगेश तांडेल आहे. नवीन हंगामातील ती नवीन सुरुवात. संघ बांधणी दर्शन मेहर असेल, पंकज मेहरला आपण पाहतोय, विक्रांत तांडेल, हितेश तांडेल, मनीष मेहर, योगेश मेहर असतील, सागर मेहर, मनीष मेहर. नवापूर नगरीतील दत्तगुरु क्रिकेट क्लबची ही संघ बांधणी यंदाच्या वर्षाची, परंतु थोडासा आतापर्यंत हताश आहे. थोडासा त्या धावा धाफकावर तितक्याशा आल्या नाही आहेत, परंतु
वसई विरार अंडरआर्म बॉक्स क्रिकेट असोसिएशनचे खजिनदार अर्थातच लॉसन दादा कोरिया आपल्या देखील या स्पर्धेच्या वतीनं आम्ही सहर्ष स्वागत करतो. वेलकम लॉसन दा. संध्याकाळचं सत्र आणि त्या संध्याकाळच्या सत्रात प्रचंड मोठी प्रेक्षक राजांची गर्दी, ती तुडुंब गर्दी, जणू काही समुद्राला उधाण आले की काय. पहिला दिवस आणि पहिल्याच दिवसामध्ये ज्या प्रकारचं ती प्रेक्षक राजा वर्ग, अनेक मान्यवर त्या मंचाला भेट देत असताना आपण पाहिले. संपूर्णतः ती असोसिएशन मेंबर असतील आणि त्यांचाच तितक्याच मोठा एक वाटा राहिलाय. पहिल्या 6 चेंडूंचा खेळ 6 धावा धावफलकावर. आता कोणत्याही प्रकारची रिस्क घेतली जात नाहीये. लक्ष धावफलकावर 24 मध्ये 23 धावेंचं आहे. दुसरं षटक योगेश मेहर. पहिल्या चेंडूवर पॅडल स्वीप, सिंगल धाव. धावफलकामध्ये पुन्हा एकदा भर पडत असताना क्रिकेटमध्ये सातत्यानं आपण म्हणतोय ना की मुंबईची लाईफलाईन जशी लोकल आहे तशी क्रिकेटची लाईफलाईन ही सिंगल सिंगल धाव आहे. परंतु ह्या वेळेला आक्रमण हल्ला करण्याच्या नादात अनिकेतला परतावा लागतं. मर्यादित क्षेत्राच्या बाहेर जातोय चेंडू, गडीबाद. धन्यवाद डीजे. नवीन फलंदाज अरुण पाटील गबरी आहे. बाफूट लावून अगदी टॅप केला जातोय. सिंगल धाव आपलं वैयक्तिक खातं खोळत असताना आतापर्यंत 8 धावा ह्या धावफलकावर आहेत. वसई विरार अंडरआर्म बॉक्स क्रिकेट खऱ्या अर्थानं आज ते सुखाचे दिवस आल्यात. पाठचे 2 ते 3 वर्ष आपण पाहायला गेल्यानंतर वेगळं शिस्त लावण्याचं काम आज संपूर्णतः असोसिएशन मेंबर त्यांच्या माध्यमातून सातत्यानं राहिलंय. त्यानंतर पालघर जिल्ह्याचा आणि महाराष्ट्रातील एक नामांकित स्पर्धा म्हणून ज्या स्पर्धेकडे पाहिलं जात आहे अशी सायबा प्रीमियर लीग, त्यानंतर विशू गायकवाडचा तो नाळासोपाऱ्यातील लंबोदर चषक असेल, गुरुदत्त क्रिकेट क्लबचा तो NPL चषक असेल, त्यानंतर ही चालू असणारी स्पर्धा अर्थातच APL आगाशी चषक, नारंगी नगरीतील ते नारंगी चषक, मारंबल पाड्याचं ते चषक, त्यानंतर नवापूर नगरीतील गुरुदत्त क्रिकेट क्लबचं ते चषक, नवापूर ग्रामस्थांचं ते DCC अर्थातच डोकरादेव क्रिकेट क्लबचं चषक, वसई विरार चॅम्पियन ट्रॉफी आणि मग शेवटी येते ती अर्नाळा नगरीतील JKCC अर्थातच जुना कोलीवाडा प्रीमियर लीग. ह्या मोठमोठ्या स्पर्धा आणि खऱ्या अर्थानं ते खेळाडूंना, ते पंच असतील, आमच्यासारखे समालोचक असतील, एक मोठा प्लॅटफॉर्म आणि आज वेगळी क्रिकेटच्या पटाळावर एक वेगळी ओळख निर्माण करून दिले. पहिल्या 2 षटकांचा खेळ मॅचच्या दिशेनं 13 धावा ह्या धावफलकावर आहेत. 23 धावेंचं आव्हान आहे. आता येणारे 12 चेंडू 12 मध्ये 10 धावेंची गरज असताना चिराग पागी ट्रम्प कार्ड आहे, एक उभरता सितारा आहे. चिरागनं अनेक वेळा प्रभावित केलंय, परंतु या वेळेला चुकी यष्टीरक्षक मंगेश तांडेल ह्या वेळेला अशा चुकी नक्कीच थोड्याशा डोकंदुखी ठरवत असतील. 11 मध्ये 9 धावेंची गरज असताना प्रचंड मोठा प्रतिसाद या स्पर्धेला. नवीन हंगामातील ही नवीन स्पर्धा. अनेक आयोजक, आमचे साथी समालोचक कौस्तुभजी मेहर, अनिलजी बेनबन्सी सर असतील. आता अनिल सर आयोजकाच्या भूमीमध्ये आहेत, त्या कारणास्तव आता मॅन्युअल स्कोरर दुसरीकडे टेक्निकल स्कोरर असतील. परंतु यावेळेला पंच एक आगळ्या वेगळ्या स्टाईलमध्ये सातत्याने आपण निकम सरांची एनर्जी पाहिले. या अगोदरची स्पर्धा पाठच्या आठवड्यामध्ये झालेली एक महाराष्ट्रातील अग्रगण्य स्पर्धा अर्थातच वाय कट्टा, आणि त्या स्पर्धेमध्ये देखील निकम सरांना एक पंचांच्या मुख्य भूमिकेमध्ये आपण पाहिलं होतं. यावेळेला ती संधी आहे का? फेकीमध्ये नेकी नव्हती, त्या कारणास्तव पुन्हा एकदा ती सिंगलने धावफलक. आता 16 धावा ह्या धावफलकावर. पॅडल स्वीप एक आगळ्या वेगळ्या शैलीनं धावफलकामध्ये पुन्हा एकदा भर पडत असताना 17 धावा ह्या धावफलकावर. आमच्या सोबतीनं सहयोग हे देखील जोडले जातील.
ह्याच नगरीतील ह्याच आगाशी नगरीतील तो अजून एक 2 to go. बॅकफूट लावून या वेळेला पंच केला जातोय हलक्या हातानं पुश आहे आणि JCCचं दगाऊट आता संपूर्ण आता खुश आहे. लास्ट टू गो. स्वीपचा फटका डिक्लेअर झोनमध्ये चेंडू जाईल. 1 धावची षटक संपेल. 3 षटकांची समाप्ती. धाव संख्या जाऊन पोहोचते 19 धावेवर. आता शेवटचे षटक शिल्लक आणि शेवटच्या षटकामध्ये 4 धाव्यांची गरज. येस, थँक्यू डीजे. शेवटचं षटक असेल 6 चेंडू आणि 4 धाव्यांची गरज. हितेश येतोय गोलंदाजी मार्कवर. फलंदाजी मार्कवर आघाडीचे फलंदाज सेट बॅट्समन दोन्ही मैदानाच्या आतमध्ये. टॅपचा फटका चेंडूला खेळून काढलाय. चेंडू जाईल ऑन साइड रिजनला. फिल्डरला मात देऊन निघून जाईल चौकारासाठी आणि सामना संपलाय. सामना जिंकला JCC संघानं. बायलोने बली बली के बायलोने बली बली के बंड सारो सिला